पुणे महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगणार आहे 13 हाय व्होल्टेज लढती। पहिली लढत आहे गणेश बिडकर विरुद्ध माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा मुलगा प्रणव धंगेकर याच्या विरोधात। धंगेकर आणि बिडकर यांच्यामध्ये टोकाचा राजकीय संघर्ष होता। 2017 मध्ये सुद्धा यांच्यामध्ये लढत झाली होती आणि त्यावेळी बिडकरांचा पराभव झाला होता। आता यावेळी बिडकरांच्या समोर धंगेकरांच्या मुलाचं आव्हान आहे। दुसरी लढत आहे अमोल बालवडकर विरुद्ध लहू बालवडकर यांच्यामध्ये। भाजपमधून बंडखोरी करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले अमोल बालवडकर यांच्या समोर लहू बालवडकर यांनी दंड थोपटले। तिसरी लढत आहे माजी स्थायी समिती अध्यक्ष असलेले बाबूराव चांदेरे आणि त्यांच्या समोर भाजपचे गणेश कळमकर हे उभे आहेत। ही लढत सुद्धा तितकीच इंटरेस्टिंग होणार आहे आणि ही लढत सुद्धा प्रभाग क्रमांक 9 मध्येच होणार आहे। पुढची लढत आहे प्रभाग क्रमांक 7 मध्ये गोखलेनगर वाकडेवाडीची रेश्मा भोसले ज्या भाजपच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता बहिरट यांनी दंड थोपटले आहेत। हे दोघंही माजी नगरसेवक आहेत। दत्ता बहिरट हे पहिल्यांदा काँग्रेसमध्ये होते, त्यांनी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता या लढतीकडे सुद्धा पुण्याचं लक्ष लागलेलं आहे। यासोबतच इंटरेस्टिंग लढत आहे औंध बोपोडीमध्ये सनी निमण विरुद्ध प्रकाश ढोरे यांच्यामध्ये। सनी निमण हे आता भाजपमध्ये गेलेले आहेत। माजी आमदार असलेले विनायक निमण यांचे चिरंजीव आहेत, तर प्रकाश ढोरे यांना 2 वेळा महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून अनुभव आहे। पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यानंतर भाजपच्या तिकिटावरती ते उभे होते। यावेळेस भाजपने अगदी ऐनवेळी त्यांचं तिकीट कट केलं आणि सनी निमण यांना संधी दिली, त्यामुळे तिथे काय होणार हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। यानंतर पुढची इंटरेस्टिंग लढत आहे प्रभाग क्रमांक 13 शिवाजीनगर मॉडेल कॉलनी, जिथे निवेदिता एकबोटे या भाजपच्या उमेदवार आहे आणि त्यांच्या विरुद्ध बाळासाहेब बोडके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत। बाळासाहेब बोडके यांना महापालिकेचा अनुभव आहे, ते स्थायी समितीचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत। अजित पवारांच्या जवळचे म्हणून त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये माजी नगरसेविका असलेल्या ज्योत्स्ना एकबोटे यांची कन्या आणि मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य निवेदिता एकबोटे यांचं आव्हान असणार आहे। निवेदिता एकबोटे ह्या राजकारणामध्ये नवीन आहेत, मात्र नवीन चेहरा युवा चेहरा म्हणून त्यांची पुण्यामध्ये चांगली चर्चा आहे। यानंतर पुढचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 14 कोरेगाव पार्क मुंढवा, जिथे उमेश गायकवाड जे भाजपचे माजी नगरसेवक राहिलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील उर्फ बंडू गायकवाड यांचं आव्हान आहे। बंडू गायकवाड हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राहिलेले आहे आणि त्यांची सुद्धा त्या परिसरामध्ये चांगली ओळख आहे असं म्हटलं जातं, एक चांगलं प्राबल्य आहे, त्यामुळे या लढतीकडे सुद्धा पुण्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। या दोघांनाही बाबू वागसकर या मनसेच्या माजी नगरसेवकाचं सुद्धा आव्हान असणार आहे, त्यामुळे या तिहेरी लढतीमध्ये नेमकं काय होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। यानंतर पुढची सगळ्यात इंटरेस्टिंग लढत आहे ती आहे पुण्यामधली प्रभाग क्रमांक 18 मधली वानवडी साळुंके विहारमधली। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेले प्रशांत जगताप हे काँग्रेसमध्ये गेले, प्रचंड चर्चेमध्ये होते आणि त्यांच्या विरोधामध्ये आता भाजपने अभिजित शिवरकर यांना उमेदवारी दिलेली आहे। अभिजित शिवरकर हे माजी मंत्री शिवरकर यांचे पुत्र आहेत, त्यांची सुद्धा या प्रभागामध्ये एक चांगल्या पद्धतीची ओळख आहे, प्राबल्य आहे, त्यामुळे अभिजित शिवरकर यांना राष्ट्रवादी सुद्धा मदत करू शकते, त्यामुळे प्रशांत जगताप यांच्यासाठी यावेळेस महापालिकेमध्ये जाण्याचा मार्ग तितका सोपा असणार नाही। यानंतर बघूया पुढची लढत जी प्रचंड इंटरेस्टिंग आहे, ती सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि ती आहे प्रभाग क्रमांक 36 मध्ये सहकार नगर पद्मावती या प्रभागामध्ये माजी सभागृह नेते राहिलेले अजित पवारांच्या जवळचे मानले जाणारे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप यांच्या विरोधामध्ये उभे आहेत वीणा गणेश घोष, ज्या भाजपचे नेते असलेल्या गणेश घोष यांच्या पत्नी आहेत। गणेश घोष यांना मागच्या वेळी उमेदवारी न दिल्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली होती, महापालिकेमध्ये तोडफोड केली होती आणि त्यानंतर यावेळेस 2024 मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे आता नेमकं तिथे काय होतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। यानंतर पुढची लढत आहे त्याच प्रभाग क्रमांक 36 मध्ये महेश वाबळे जे भाजपचे माजी नगरसेवक आहेत त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे आबा बागुल। आबा बागुल हे नाव पुणेकरांना नवीन नाही, जवळपास 5 टर्म नगरसेवक पदाच्या त्यांनी पूर्ण केलेले आहेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक म्हणून सुद्धा त्यांची ओळख होती, आता शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे आता तिथे काय होणार हे सुद्धा बघावं लागेल। पुढचा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 38 बालाजीनगर आंबेगाव कात्रज, तिथे दत्तात्रय धनगवडे जे राष्ट्रवादीच्या तिकिटावरती उभे आहेत, पुण्याचे माजी महापौर आहेत, अनेक वर्षापासून राजकारणाचा चांगला अनुभव आहे आणि त्यांना आव्हान देत आहेत संदीप बेलदरे जे भाजपच्या तिकिटावरती उभे आहेत, त्यामुळे तिथे काय होणार बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रभाग क्रमांक 38 मधली लढत सुद्धा तितकीच अटीतटीची असणार आहे। बालाजीनगर आंबेगाव कात्रज मध्ये प्रकाश कदम जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये कायम चर्चेमध्ये असणारे शिवसेना
ठाकरे पक्षाचे उमेदवार आहेत वसंत मोरे, त्यांना बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। त्याशिवाय तिथे शिवसेनेचे स्वराज बाबर सुद्धा उभे आहेत, ते सुद्धा नेमके कसे लढतात हे सुद्धा बघावं लागणार आहे। या व्यतिरिक्त प्रभाग क्रमांक 40 मध्ये सुद्धा चांगली लढत आहे। कोंढवा, बुद्रुक, येवलेवाडी असं या प्रभागाचं नाव आहे। सगळ्या महिला उमेदवार आहेत आणि तिथे रंजना टिळेकर ज्या आमदार योगेश टिळेकर यांच्या आई आहेत, भाजपच्या तिकिटावरती उभे आहेत, तर त्यांना तिथे गंगाधर बच्चेचे आहेत राष्ट्रवादीचे, तर त्यांनी आता एक प्रकारे लढत दिलेली आहे। त्यामुळे तिथे नेमकं काय होतं हे बघावं लागणार आहे। या बहुतांश लढती ज्या आहेत त्या अटीतटीच्या होणार आहेत। पुण्याचं या लढतींकडे लक्ष आहे। शहरापेक्षा यावेळेस उपनगरमधल्या लढती ज्या आहेत त्या जास्त इंटरेस्टिंग आहेत। नेत्यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे, त्यामुळे या लढतीमध्ये काय होणार आहे बघावं लागणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।